नमस्कार. प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सोनो शिवसे शामुद्रा भद्राय राज. ज्या मातेने स्वराज्याचं देखणं स्वप्न या मातीमध्ये पाहिलं त्या राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता जिजाऊ मासाहेब. माझा एक एक मावळा जर इथं उभा राहिला तर मी तर स्वराज्य निर्माण करू शकतो अशी स्वराज्याची संकल्पना ज्यांनी तळागाळापर्यंत रुजवली ते स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले. आजही प्रत्येक आईला असं वाटतं की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यायला हवा. असा जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम राजपुत्र छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही चुकूनही मुंगीच्या वाटेला जात नाही, पण जर आमच्या वाटेला कुणी आडवा आलंच तर आम्ही सिंहाचेही दात मोजायला मागे परत नाही. असं आपल्या कार्य आणि कर्तृत्वातून ज्यांनी दाखवून दिलं ते स्वराज्याचे निष्ठावंत वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे. या महामानवांना मी सत्यशोधक विनायक रेडेकर पहिल्यांदा आपल्या टाळ्यांच्या गजरात मानाचा मुजरा करतो. आणि या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं आगमन होते. काव्यांगण 2025 चे निमंत्रित कवी आहेत संदीप जगताप, गोपाल मापारी, विश्वास पाटील, रोहित शिंगे, निलेश चव्हाण, सांची कांबळे, सारंग पांपटवार. हालगीच्या ठेक्यात मान्यवरांचं स्वागत होतं. रणवाद्याच्या जयघोषात या ठिकाणी मधुरिमा राजे छत्रपती प्रमुख अतिथी महाराष्ट्राला तारा राणीचा वारसा सक्षमपणे सांगणाऱ्या आमच्या मधुरिमा राजे छत्रपती विराजमान होत आहेत. टाळ्यांच्या गजरात हार्दिक असं स्वागत करूया. राजर्षी शाहू महाराजांचा सक्षमपणे वारसा चालवणाऱ्या मधुरिमा राजे छत्रपती साहित्य विश्वातलं गुंज घालणारे एक महत्त्वाचं नाव राजांची गवस सर. त्याचबरोबर सर्व कवी संदीपजी जगताप, गोपालजी मापारी, विश्वास पाटील, रोहित शिंगे, निलेश चव्हाण, सांची कांबळे आणि सारंग पांपटवार विद्यमान कवी, सर्व ज्येष्ठ साहित्यिक सर्वांचंच या ठिकाणी ऊर्जा परिवाराच्या वतीने हार्दिक असं स्वागत. तोल धळू लागला की वेळ थोडा स्तब्ध होतो. जगण्याचा तोच क्षण कवितेचा शब्द होतो. याच कवितेतलं जगणं आणि जगण्यातल्या कविता तुम्हा आम्हाला अनुभवता याव्यात याच्यासाठी लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार आयोजित काव्यांगण 2025 हा सोहळा आता इथं सुरू होत आहे. उपस्थित सर्व सदस्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. ज्या राजाच्या विचाराने आपण प्रेरित होऊन सगळा सोहळा आपण इथं संपन्न करतोय. त्या राजर्षी छत्रपती शाहू राजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. परिवारातील सर्व सदस्यांना मी विनंती करतो की आपण या पुतळ्यावरती येऊन राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला हार घालायचा. जोरदार टाळ्या वाजवून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतो. व्यासपीठावर आसनस्थ असलेल्या सर्वच प्रमुख पाहुण्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी सहर्ष 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 असं स्वागत करायचंय. यानंतरची सूत्र मी गणेश लोळगे यांच्याकडे सुपूर्द करतो. यानंतर या लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार कोल्हापूर आयोजित काव्यांगण 2025 निमंत्रितांच्या कवी संमेलनाच्या उद्घाटन सत्राचा आपण दीपप्रज्वलन करून सुरुवात करावी अशी मी मान्यवरांना विनंती करतो. आपली भारतीय संस्कृती असं सांगते की असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय. दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. या दीपप्रज्वलन प्रसंगी आमच्या ऊर्जा मैत्री परिवाराचे सदस्य श्वेता अनंत गिरी गोसावी वहिनी या श्लोक म्हणत आहेत. या शुभ्रवस्त्राव्रता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना. अगदी मंत्रमुग्ध आवाजामध्ये आपण या ठिकाणी प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन संपन्न झालेलं आहे. सर्व मान्यवरांना मी पुन्हा एकदा आसनस्थ होण्याची विनंती करतो. आणि लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार कोल्हापूर आयोजित काव्यांगण 2025 या कार्यक्रमाचं
प्रास्ताविक करण्यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो प्राध्यापक अतुल कुंभार सर यांना की त्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं. लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार कोल्हापूर आयोजित काव्यांगण 2025 आज राजश्री शाहू स्मारक भवनामध्ये या ठिकाणी संपन्न होतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी विचारपीठावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमंत सौ मधुरिमा राजे छत्रपती, कार्यक्रमाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक मान्य राजन गवस सर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उद्योगपती मान्य तेज गाडगे साहेब, पोलीस उपअधीक्षक मान्य प्रणिलजी गिल्डा, सुभाषजी दळवी, राहुलजी माने, सर्जेरावजी पाटील, तनुजा शिपूरकर मॅडम, देवानंदजी पाटील. या कार्यक्रमासाठी या ठिकाणी विशेष सहकार्य लाभलेले मान्य शिवाजीरावजी पाटील, दीपकजी बेलेकर, उपस्थित सर्वच मान्यवर, लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचे सर्व सदस्य आणि या काव्यांगणासाठी उपस्थित सर्वच रसिक श्रोते, आपणा सर्वांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. स्वागतासोबत प्रास्ताविकाची जबाबदारी माझ्यावरती आणि आजचा हा काव्यांगण 2025 वर्ष चौथे असणार हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होतो. या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आहेत लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार. हा परिवार कसा निर्माण झाला याची थोडक्यात पार्श्वभूमी मी आपणासमोर सादर करतोय. कारण ज्यावेळी एखादी गोष्ट घडत असते, घडणाऱ्या गोष्टीला आधार या ठिकाणी मिळत असतो आणि हा आधार मिळवण्याचं काम हा लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराच्या निमित्तानं घडत गेला. कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावातील वाडी वस्तीवरील तरुण पोरं शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये एकत्र आली. शिक्षणाच्या माध्यमातून, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जिद्द, चिकाटी, प्रयत्न याच्या बळावरती यश खेचून आणणारी ही पिढी एकत्रित गोळा झाली. बघता बघता हा समूह वाढत गेला. वाढता वाढता एखादा गावाकडचा आलेला कोणतरी आरोग्यासाठी आलेला युवक, एखाद्या घरातला एखादा गरीब व्यक्ती त्याचा आरोग्य मित्र बनला, तो म्हणजे हा लोकराजा ऊर्जा मित्र परिवार. एखाद्याचा निवारा कोसळला तर त्याचा आधार बनला हा लोकराजा ऊर्जा मित्र परिवार. इतकंच नाही, ज्यावेळी एखादं संकट इथल्या सामान्य माणसांच्या वरती आलं त्यावेळी कुणाच्याही रागालोभाची पर्वा न करता हा लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला. या साऱ्या गोष्टींचा वहापोह करत असताना आवर्जून सांगावंसं वाटतं, ज्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रक्ताचा या ठिकाणी तुटवडा भासतो त्यावेळी पहिली हाक या कोल्हापूर जिल्ह्यातून कुणाला जात असेल तर या लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराला जाते. आणि बघता बघता काही दिवसामध्ये हजारो रक्ताच्या बॅग या ठिकाणी निर्माण करण्याचं, गोळा करण्याचं काम रक्तदानाच्या माध्यमातून हा लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार या ठिकाणी करतो. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. गोविंद नाईक नावाचा एक कवी या ठिकाणी सुंदर म्हणतो, खूप दिवसांनी आला पाऊस सरी पाहून कळले. खूप दिवसांनी आला पाऊस सरी पाहून कळले. खूप मोठा झाला पाऊस कळेल त्याला दुःख वाहत्या संसाराचे. कळेल त्याला दुःख वाहत्या संसाराचे. यायला हवा झोपडीत जन्माला पाऊस. यायला हवा झोपडीत जन्माला पाऊस. मराठवाड्याचं दुःख इतकं मोठं होतं की या दुःखामध्ये या ठिकाणी चिमुकल्यांचा आक्रोश आमच्या लोकराजा ऊर्जा मैत्री परिवारानं बघितला. फक्त 5 दिवसांचा कालावधी सर घेतला आणि 2,77,389 रुपये 5 दिवसामध्ये या लोकराजा ऊर्जा मैत्री परिवारानं गोळा केले. फक्त गोळा करून थांबले नाहीत. ज्या चिमुकल्यांच्या शिक्षणाची स्वप्न आणि पाठीवरची दप्तरं त्या महापुरामध्ये वाहून गेली, ती सगळी दप्तर आणि या ठिकाणी असणारी त्यांची पुस्तकं या ठिकाणी गोळा करण्याचं काम, त्यांना देण्याचं काम प्रत्यक्षात त्या मराठवाड्यातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन, त्या शाळेमध्ये जाऊन या लोकराजा ऊर्जा मैत्री परिवारानं केलं. आणि हा परिवार थांबला नाही. त्या दप्तरामध्ये तुम्ही कधीही त्या भागामध्ये गेला, आपल्या परिचित कोणी असेल तर एका कॉलवरून विचारा त्या दप्तरासोबत काय दिलं असेल. या ठिकाणी आदरणीय मधुरिमा राजे छत्रपती मॅडम आहेत. तर त्या दप्तरामध्ये आमच्या शाहू राजाचा एक ग्रंथ त्या बालकांना मी भेट दिलाय. आणि ही आमच्या लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराची ही ओळख घेऊन हा ऊर्जा मैत्री परिवार गेले कित्येक दिवस या ठिकाणी वाढतो आहे. याचं वर्तुळ पसरतं आहे आणि या वर्तुळाचा केंद्रबिंदू कोण असेल तर या मातीशी नातं जोडणारा,
या जिल्ह्यातील पाण्याच्या प्रत्येक थेंबावरती ज्या माणसाचं नाव आहे आणि सर्व धर्म संभाव जपत प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला आपल्या उराशी बाळूळ घेणारा हा आमचा राजा, हा राजर्षी शाहू महाराज, हा आमचा लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचा केंद्रबिंदू, आमचा चेहरा आहे. सांगायला आनंद वाटतोय की या आमच्या ग्रुपला, आमच्या परिवाराला कोण अध्यक्ष नाही, कोण उपाध्यक्ष नाही, कोण खजानीस नाही, कोण सचिव नाही, सगळे आहेत ते सदस्य आहेत. हा सदस्य कोण आहे तर माझा शेतकरी बळीराजा मित्र सुद्धा आमच्या परिवाराचा सदस्य आहे. माझा पत्रकार मित्र आहे, माझा वक्ता आहे, माझा शाहीर आहे, माझा लेखक आहे, माझा साहित्यिक आहे. वर्ग 1 पासून सगळे दर्जेदार अधिकारी सुद्धा, स्पर्धा परीक्षेसाठी धडपडणारी मुलं सुद्धा या परिवाराचे सदस्य आहेत. हा परिवार इतक्या मोठ्या ताकदीनं वाढतोय. मला म्हणावंसं वाटतं या ठिकाणी आवर्जून, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या अखेर सुंदर गेली, आयुष्याची सकाळ माझ्या अखेर सुंदर गेली. संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही, आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही. जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. हा करार पूर्ण करण्याची, ही ऊर्जा देण्याचं काम हा लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या करतो आहे. आणि अखंड जिल्ह्यालाच नाही तर महाराष्ट्राला आदर्श ठरण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आमचा हा परिवार या ठिकाणी करत राहील. मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला तर मालाची किंमत कमी होते, त्यामुळे मी आवर्त घेतोय. आणि आवर्त घेत असताना या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं की आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. हा कार्यक्रम हा फक्त या ठिकाणी विचारांचा, शब्दांचा आणि काव्याचा नाही तर एका बदलाचा आहे. हा बदल म्हणजे आमच्या शाहूरायानं आमच्या मातीमध्ये जी समता पेरली, ही समता पेरत असताना न्याय दिला, बंधुता दिली, हक्क दिले आणि प्रत्येकाला कनवाळून आपल्या जवळ घेतलं. त्या शाहूरायाचा गौरव, त्यांचं कार्य पुढे नेण्याची जबाबदारी या आम्हा तुम्हा सर्वांच्या खांद्यावरती आहे. येणारी पिढी सजग घडवूया, याच या निमित्तानं सांगेन. हा लोकराजा ऊर्जा मित्र परिवार संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे. या सगळ्यांचं हे संमेलन आहे भेटीचं, ज्यालाच आम्ही काव्यांगण 2025 असं या ठिकाणी म्हणतो. आपली रजा घेताना शेवटी इतकंच म्हणतो, आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे. आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे. तुम्ही सारे भेटशी नव्याने, बाकी सारे जुनेच आहे, बाकी सारे जुनेच आहे. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद आदरणीय प्राध्यापक अतुल कुंभार सर. यानंतर मान्यवरांच्या स्वागतपर सत्काराकडे आपण वळत आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी ज्या अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आहेत मान्य श्रीमंत सौ मधुरिमा राजे छत्रपती यांचं स्वागत आणि सत्कार महिला दक्षता समितीच्या तनुजा शिपूरकर मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. करवीर संस्थांच्या महिला सक्षमीकरणाचा एक बुलंद आवाज, करवीर संस्थापिका तारा राणी यांच्या विचारांच्या वारसदार यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. टाळ्यांच्या प्रचंड गडगडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. पुढील सत्कार या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक माननीय राजन गवस सर यांचा सत्कार इथं संपन्न होतोय. आमच्या परिवाराचे सदस्य आणि आमचे मार्गदर्शक माननीय सर्जेराव पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण गवस सरांचा सन्मान करावा. यानंतर तेज घाटगे उद्योगपती यांचा सत्कार संग्राम पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कोल्हापूरमधील एक यशस्वी युवा उद्योजक, माई ह्युंदाईच्या माध्यमातून प्रभावी उद्योजकता ज्यांनी दाखवून दिली आहे त्या आदरणीय तेज घाटगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, सत्कार होतोय. यानंतर पुढील सत्कार सुभाष दळवी सर, उद्योजक, श्री साई रिअल इस्टेट इन्व्हेस्टर, कांचनवाडीसारख्या सामान्य गावातून वयाच्या 16व्या वर्षी गाव सोडून रायगड या स्थित ठिकाणी राहून एक चांगला उद्योग व्यवसाय स्थापन करून सुद्धा गावाकडची वाट त्यांनी कधी सुटू दिली नाही. असे आमच्या सर्वांचे स्नेही माननीय सुभाष दळवी सर यांचा सन्मान इथं होतोय. आमचे सदस्य विनायक रेडेकर यांना मी विनंती करतो की आपण
सुभाष शेठ यांचा सन्मान करावा. यानंतर या काव्यांगण 2025साठी मुख्य प्रायोजक म्हणून दातृत्वाचं दान ज्यांनी दिलेलं आहे ते माननीय राहुल माने, मुख्य प्रायोजक हॉटेल द क्युबिक यांचा सत्कार अमरसिंह पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. खरं तर फुलेवाडीसारख्या सर्वसामान्य खेडेगावातून येऊन सर्वसामान्य कुटुंबात जन्म होऊन सुद्धा युवा वर्गाचं मोठं संघटन ज्यांनी उभा केलेलं आहे, वाम मार्गाला जाणाऱ्या पिढीला योग्य दिशा देणारा माणूस म्हणजे राहुल माने यांचं नाव आहे. त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करतोय. यानंतर पुढील सन्मान तनुजा शिवपूरकर मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या, यांचा सन्मान इथं होत आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्वेता अनंत गिरी गोसावी यांना. यानंतर लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचे मार्गदर्शक सर्जेराव पाटील सर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. प्रसाद झोरे सर, ग्रामविकास अधिकारी, यांनी तो करावा अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्यांच्या प्रचंड कडकडामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. यानंतर शिवाजीराव पाटील, डेप्युटी इंजिनियर PWD हातकणंगले यांचं स्वागत आणि सत्कार अमर पाटील सर बेलवडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शिवाजीराव पाटील सर, डेप्युटी इंजिनियर PWD हातकणंगले. यानंतर शाहू आरोग्यदायी गुळाचा चहा सत्यजित उजरे आणि सिद्धेश मिसाळ, आमच्याच परिवारातील हे दोन युवक की ज्यांनी शाहूंच्या नावानं महाराष्ट्र नव्हेच तर महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक, राजस्थान असा ज्यांचा विस्तार झाला आहे, प्रोडक्ट व्हरायटीमध्ये ज्यांचं एक वेगळं नाव आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. उमेश मगदूम सर यांनी करावा अशी मी तो त्यांना विनंती करतो. शाखा मालकांना सर्वात जास्त मार्जिन देणारा असा ब्रँड आणि कोल्हापूरच्या गुळापासून बनलेला हा ब्रँड आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. यानंतर आपल्याच परिवारातील सदस्य ज्याने नूतन उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे तो म्हणजे कुंभार चटणी आणि लोणचे, त्या आमच्या ग्रुपच्या सदस्या मोनिका अतुल कुंभार मॅडम यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. त्यांचा सन्मान होतोय. त्याचसोबत अतुल कुंभार सर यांनाही मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. या दोन्ही दाम्पत्याचा सन्मान शैलेश चंदूरकर यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचे सदस्य प्राध्यापक अतुल कुंभार सर व हा सन्मान प्राध्यापक राम चव्हाण यांच्या हस्ते इथं संपन्न होतोय. मी राम चव्हाण सर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करावा. धन्यवाद. मी पुनश्च एकदा ज्यांचा खारीचा वाटा आमचा हा कार्यक्रम करण्यासाठी लाभलेला आहे त्यांचं अगदी मनापासून शब्दसमूहांनी स्वागत करतो. अमरसिंह राजपूत सर यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांनी तो स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यावं अशी मी त्यांना विनंती करतो. अमर राजपूत सर. प्रदीप बोभाटे यांनी हा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अमर राजपूत सर यांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय. प्राध्यापक प्रदीप बोभाटे यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय.
मी पुनश्च एकदा सगळ्यांचं शब्द सुमनांनी स्वागत करतो आणि व्यासपीठावरील मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. यानंतर लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचे मार्गदर्शक सदस्य मान्य सर्जेराव पाटील सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मान्य सर्जेराव पाटील सर. धन्यवाद सर. ज्यांच्या विचारातून आणि कृतीतून समाज सुधारणा, शिक्षण, सर्वसमावेशक घटकांना एकत्रित घेऊन समाज सुधारण्याची बीजारोपण झालं, त्या अखंड महाराष्ट्राचे दैवत राजर्षी शाहू महाराज यांना वंदन करतो. त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या सर्वसामान्य माणसांसाठी अविरतपणे कष्ट करणारे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका, प्रेरणास्थान मधुरिमा राजे छत्रपती, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या साहित्य क्षेत्राचं गेली कित्येक वर्ष ज्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं अनेक युवकांना साहित्य म्हटलं की एकच नाव समोर येतं की राजन गवस सर. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक युवकांच्या बिझनेस आयडॉल उद्योजक तेज घाडगे साहेब, उद्योजक राहुल माने साहेब, रायगडचे उद्योजक सुभाष दळवी साहेब, शिपूरकर मॅडम आणि सर्वच मान्यवरांना ऊर्जा परिवाराच्या वतीनं सर्वप्रथम हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि त्यांचा योग्य असा रिस्पेक्ट करतो. खऱ्या अर्थानं आजचा हा दिवस दीपावलीचा दिवस आहे. ऊर्जा परिवारासाठी खऱ्या अर्थानं हा दुग्ध शर्करेचा योग आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण आज बऱ्याच लोकांना व्यासपीठावरील किंवा इथं उपस्थित बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की बऱ्याच क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा ऊर्जा मित्र परिवार हे नाव ऐकायला मिळतं आणि मग ऊर्जा मित्र परिवार हे काय आहे? ऊर्जा मित्र परिवार स्थापन कुठल्या उद्देशानं झालं आणि त्याचं व्हिजन काय आहे हे निश्चितपणानं आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल बरेचसे प्रश्न असतील. आज ऊर्जा मित्र परिवार समजून घेत असताना आजचा युवक समजून घ्यायचं म्हटलं तर गुटखा, मटका आणि मग संध्याकाळी शीतल प्रकाशामध्ये 2-2 पेलातला गुटखा आणि झटका, मग त्या गुटख्यामध्ये, त्या गुटख्याच्या नशेमध्ये आयुष्य विदारक झालेले अनेक युवक आज आपण समाजामध्ये बघतोय. आयुष्याची दिशाहीन झालेले, आयुष्याची दशादशा झालेले अनेक युवक आज आपण समाजामध्ये बघतोय. आणि मग त्याच्याही पुढे जाऊन आज समाजामध्ये दुसरा एक प्रकार आहे. गावगाड्यातून याचं उराशी एखादं स्वप्न बाळगायचं, कोल्हापूरसारख्या ठिकाणी यायचं, शिक्षण घ्यायचं, जेई काय, नीट काय आहे, स्पर्धा परीक्षा काय आहे समजून घ्यायचं, त्याच्यातली एखादी पोस्ट काढायची आणि मग कोल्हापूरसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी जायचं, उंच बिल्डिंगमध्ये राहायचं आणि मग एक चांगलं पॅकेज घ्यायचं. ते चांगलं पॅकेज घेत असताना एखाद्या IT कंपनीमध्ये काम करत असताना तिथलीच एखादी सुंदरी प्रेमात पाडायची आणि मग तिच्याशी लग्न करायचं, आणि मग तिच्याशी लग्न झालं की त्याला गाव आणि घर छोटं आणि खोटं वाटायला लागतं. आणि मग त्या सुंदरीला घेऊन जेव्हा तो गावाकडे येतो आणि गावाकडून परत जात असताना कदाचित ती पुण्या मुंबईमध्ये राहणारी ती सुंदरी, ती त्याची धर्मपत्नी, त्याची अर्धांगिनी कदाचित आपल्या गावाकडच्या ह्या ॲटमॉस्फिअरला, गावाकडच्या ह्या वातावरणाला तिला वाटत असतं की हे खूप डर्टी आहे. आणि मग तो युवक त्या डर्टी म्हणणाऱ्या त्या सुंदरीच्या भोवती गिरट्या घालत आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी म्हणत आपल्याच अल्प सुखकारत कोशामध्ये जगणारे अनेक युवक आज आपण समाजामध्ये बघतोय. आणि या सगळ्यांना फाटा देत हा आमचा जो काही ऊर्जा मित्र परिवार आहे, माझे जे काही सगळे सवंगडी आहेत, हे सगळे सवंगडी राजेजी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये एकत्र आलेले हे सगळे युवक आहेत.
विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये MA शिकत असताना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना, किंवा मग त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना, MA शिकत असताना हॉस्टेलवरच्या त्या 10 बाय 10च्या खोलीमध्ये ह्या सगळ्यांचं सूत जुळलेलं आहे. आणि या सगळ्यांच्या सुताचा एकच धागा आहे, आणि तो धागा म्हणजे राजर्षी शाहू महाराजांची प्रेरणा, राजर्षी शाहू महाराजांचे विचार आहेत. आज आपल्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की मग राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांनाच प्रेरित होऊन ही सगळी मंडळी ऊर्जा मित्र परिवारामध्ये काय एकत्र आलीत? कारण ही सगळी ऊर्जा मित्र परिवारामध्ये आलेली लोक, मुलं, हे युवक, ही पोरं मी म्हणतो की खऱ्या अर्थानं एक वैचारिक प्रगल्भता प्राप्त केलेली युवक आहेत. कारण या सगळ्या लोकांना माहिती आहे की जन्म देणाऱ्या बापापेक्षा आपला वैचारिक बाप कोण आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या माझ्या ऊर्जा मित्र परिवाराचा वैचारिक बाप कोण असेल तर तो माझा राजर्षी शाहू महाराज आहे. आणि मग ह्या विचारांना घेऊन, राजर्षी शाहूंच्या विचारांना घेऊन खऱ्या अर्थाने ह्या ऊर्जा परिवाराची जी काय वाटचाल आहे ती वाटचाल सुरू आहे. ज्यावेळी हे कार्य पुढे घेऊन जात असताना माझ्या ऊर्जा परिवाराच्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यामध्ये आलं, लक्षामध्ये आलं की हे जे काही विधायक काम आहे हे विधायक काम समाजासाठी झालं पाहिजे. आणि मग खऱ्या अर्थानं जर बघितलं तर पहिलं काम कुठून सुरू करायचं तर ते मगाशी कुंभार सरांनी सांगितलं की ते काम आम्ही CPR पासून सुरू केलेलं आहे. मग CPRच का? कारण CPR हे निश्चितपणानं राजकुटुंबाच्या घरातून किंवा शाहू महाराजांच्या विचारातून निर्माण झालेलं एक गोरगरिबांच्या साठीचं एक साधन आहे. आणि आजच्या डेटला जर बघितलं तर CPRची जी अवस्था आहे ही अवस्था दैनंदिन आहे, दिनदिन झाले, त्याची अवस्था एकदम वाईट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये CPR मध्ये येणारा जो काय व्यक्ती आहे हा व्यक्ती गावगाड्यातला अतिशय सामान्य गोरगरीब कुटुंबातला तो पेशंट असतो. आणि मग त्याला मदत झाली पाहिजे हा आमचा ऊर्जा परिवाराचा काय आहे हेतू आहे. आणि मग त्याच्यासाठी 2019 पासून आजपर्यंत ज्या ज्या वेळी CPRला रक्ताची गरज पडलेली आहे त्यावेळी पहिल्यांदा कुणाला जर हाक दिली जात असेल मदतीचं तर ती ऊर्जा परिवाराला आहे. आणि मग त्याच्यासाठी मला एवढंच म्हणावं वाटतं की ऊर्जा परिवार हा विचारवाहक नाही आहे तर CPRसाठी रक्तवाहिनी आजच्या डेटला काय झालेला आहे, बनलेला आहे. कारण हजारो लोकांना रक्तपुरवठा करण्याचं काम आज खऱ्या अर्थानं ऊर्जा परिवाराच्या माध्यमातून झालेलं आहे. हे इथंच थांबत नाही आहे. याच्या पुढे आज कोरोना ज्यावेळी आला होता त्यावेळी निश्चितपणानं अनेक लोकांना ऑक्सिजन पासून हॉस्पिटलपर्यंतची तरतूद करण्याचं काम आमच्या ऊर्जा मित्र परिवाराच्या माध्यमातून झालेलं आहे. ज्यावेळी महापूर आला होता त्यावेळी महापुरामध्ये अनेक लोकांना कोल्हापूरमध्ये वास्तव्य देण्याचं काम, अनेक लोकांना सहकार्य करण्याचं काम निश्चितपणानं ऊर्जा मित्र परिवाराच्या माध्यमातून झालेलं आहे. याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर ज्यावेळी सोलापूरमध्ये पूर आला त्यावेळी कोल्हापूरला झालेली मदत परतफेड करण्याची वेळ होती. आणि मग त्यावेळी ऊर्जा मित्र परिवाराच्या माध्यमातून मदतीचा हाक दिली गेली. आणि तो मदतीचा ओघ इतका 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 ओघ होता की ती मदत गवसर मॅडम आम्हाला थांबवावी लागली. आणि ती गोळा झालेली मदत आमच्या शिष्टमंडळाला त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तब्बल 23 तास आम्हाला काम करावं लागलं. त्याच्यामध्ये एवढी मोठी मदत त्या लोकांनी केली होती. आणि मदत देणाऱ्या कोणत्याही माणसानं आजपर्यंत आम्हाला विचारलं नाही की ह्या मदतीचं तुम्ही काय करणार आहात. ह्याचं एकच कारण आहे की ऊर्जा परिवारावरती त्या लोकांचा असणारा विश्वास हे निश्चितपणानं ऊर्जा परिवारानं आजपर्यंत मिळवलेलं फलित आहे. याच्याही पुढे जाऊन एका मिनिटामध्ये एकच गोष्ट सांगावीशी वाटते की आज एक कवी संमेलन आम्ही इथं आयोजित केलेलं आहे. हे कवी संमेलन फक्त आजची काव्य संध्या नाही आहे तर त्याच्या माध्यमातून शाहू, आंबेडकर आणि मग फुले समाजामध्ये रुजले पाहिजेत. ह्याच्यासाठी निश्चितपणानं आमचे जे काही सगळे कवी आहेत हे कवी अखंडपणे महाराष्ट्रभर काम करत आहेत. हे काम करत असताना आज राजन गवस सर असतील, मधुरिमा राजे छत्रपती असतील, ह्या सगळ्यांना मी या ऊर्जा मित्र परिवाराच्या वतीनं एकच मागणं करेन. कारण हे सगळं काम करत असताना हे सगळे जे तरुण आहेत हे 30 ते 40 ह्या वयोगटातले तरुण आहेत. आणि मग हे समाजकार्याचं विधायक काम करत असताना आपल्यासारख्या मोठ्या थोरांचा आशीर्वाद ह्या लोकांच्या पाठीशी असणं, ह्या युवकांच्या पाठीशी असणं हे निश्चितपणानं गरजेचं आहे. आणि मग ह्या सर्वच ऊर्जा मित्र परिवाराच्या वतीनं ह्या आशीर्वादाची झोळी मी ह्या आपल्या समोर करतो की त्यामध्ये तुम्ही आशीर्वादाचं दान निश्चितपणानं आम्हाला द्यावं. ही जी काय समाजामध्ये अस्ताव्यस्त झालेली समाज व्यवस्था आहे आज
बिघडत चाललेलं राजकारण आहे, बिघडत चाललेली धर्मव्यवस्था आहे, ह्याच्यामध्ये निश्चितपणानं विचाराचं वादळ, विचाराची प्रेरणा रुजवणं खूप गरजेचं आहे. आणि मग निश्चितपणानं शाहू, आंबेडकर आणि फुले हे रुजवण्याचं काम आज माझा प्रत्येक जो काय ऊर्जा मित्र परिवारातला युवक आहे तो युवक करत आहे. आणि निश्चितपणानं येणारी जी काही पिढी आहे ही पिढी शाहू, आंबेडकर आणि फुले यांच्या विचारातून घडणार आहे. ही पिढी घडवायची असेल तर निश्चितपणानं आम्हाला तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांच्या पाठबळाची गरज आहे, आशीर्वादाची गरज आहे. आपण निश्चितपणानं आम्हा सर्वांना आशीर्वाद द्याल एवढीच ऊर्जा मित्र परिवाराच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ऊर्जा परिवार. धन्यवाद सर. यानंतर हा लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराचा काव्यांगण इतका दैदिप्यमान ज्यांच्या दातृत्वामुळे झाला ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आम्हा सर्वांना ज्यांनी मुख्य प्रायोजक म्हणून आर्थिक सहाय्य केलं ते हॉटेल क्युबिकचे सर्वेसर्वा. फुलेवाडीसारख्या सर्वसामान्य भागातसुद्धा असामान्य कार्यकर्तृत्व दाखवून युवकांचे एक मोठं संघटन निर्माण करून वाम मार्गाला जाणाऱ्या सर्व युवकांना योग्य मार्गाला आणून फुलेवाडीसारख्या दुर्गम भागात सुद्धा एक आश्वासक आणि विश्वासू चेहरा म्हणून ज्याने आपला एक वेगळा ठसा उमटवला ते नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिकेचे माननीय राहुल माने सर यांना मी विनंती करतो की शुभेच्छापर 1-2 मिनिटं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आयोजित करणारे आपले शाहू लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार यांना या प्रथमताच मी भेटलेलो. तर त्या प्रथमता भेटीत मी त्यांना सांगितलं आज काय तुम्ही सगळे कवी इथं आहात, मी काय जास्त काय बोलणार नाही. माझ्या शुभेच्छा या परिवाराबरोबर राहतील आणि व्यासपीठालाही माझ्या शुभेच्छा देतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय सुभाष दळवी सर यांना मी विनंती करतो की आपण 1-2 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं तर कांचनवाडीसारख्या गावामधून येऊन सुद्धा एक चांगला साई रिअल इस्टेट इन्व्हेस्टर म्हणून सर काम करतायत. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी होऊ देत. नमस्कार. लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार कोल्हापूर आयोजित आज शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी 2025 रोजी सायंकाळी 4:30च्या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित केला. या काव्यांगण 2025 या कार्यक्रमाला मला अतिथी म्हणून बोलवलं त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचा मी आभारी आहे. प्रथम आयोगांचा मी आभार व्यक्त करतो ज्यांनी समाजातील विषमता दूर केली आणि समता स्थापन केली, त्याचबरोबर संपूर्ण समाजाला ममता दिली. ते रयतेचे राजे राजेश्री शाहू महाराज यांच्या पवित्र पावनभूमीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे. याची जाणीव सार्थ अभिमान मला वाटतो. मी सुद्धा याच करवीर नगरमधील कांचन गावचा सुपुत्र आहे, त्याचासुद्धा मला स्वाभिमान वाटतो. तसेच मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल तुमच्याबद्दल कृतज्ञ अभिमान आहे. जे न देके रवी न देके कवी असे म्हटले आहे. जीवनात सर्वसामान्य लोकांपासून उच्चभ्रू लोकांचा भावभावना टिपून ज्या समाजासमोर मांडण्याचे कार्य कवी करत असतात, दुःख आनंद यांची सुंदर गुंफण आपल्या सहज काव्यातून कवी करत असतात. त्याच काव्याच्या गायन आज या ठिकाणी होत आहे, याचाही अभिमान वाटतो. राज्यातील निवडक निमंत्रित कवी कवयित्री आज या ठिकाणी आले आहेत, त्याबद्दल मी कृतज्ञ झालो आहे. ज्या परिवाराकडून हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्याचं नावच आहे लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार. खरोखरच या परिवारामध्ये मैत्री आहे, ऊर्जा आहे आणि मनाने लोकराजा आहेत. मी माझ्या परिवाराकडून या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय देवानंद पाटील सर सरपंच निरोरी यांचंही या कार्यक्रमस्थळी आगमन झालेलं आहे. त्यांचा सत्कार राहून गेला, पण त्यांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी पहिल्यांदा शुभेच्छा द्यायच्या आहेत, म्हणून मी त्यांना व्यासपीठावरती शुभेच्छा द्यायला आमंत्रित करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपल्या शुभेच्छा व्यक्त कराव्यात. लोकराजा फाउंडेशनच्या वतीनं ऊर्जा स्रोत परिवार कोल्हापूर आज काव्यांगना कार्यक्रम होतो आहे. प्रथमतः
छत्रपती शाहू फुले आंबेडकर, अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आदरणीय छत्रपती शिवराय, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र गवससाहेब, छत्रपती घराण्याच्या सूचना आदरणीय छत्रपती मजुरदी राणीसाहेबा, तेज घाडगेसाहेब, प्रणित गिल्डासाहेब, सुभाष दळवी, राहुल माने, सर्जेराव पाटील, तनुजा शिपूरकर आणि इथं जमलेले सर्व कवी आणि कलेचे श्रोते, 2च मिनिटामध्ये मी मनोगत व्यक्त करणं मला अत्यंत आनंद होतो आहे की लोकराजा ऊर्जा फाउंडेशनच्या वतीनं हा पुरोगामी विचाराचा जागर, समतेचा जागर चालवणाऱ्या छत्रपती शाहूंच्या नगरीमध्ये होतो आहे आणि समाजाला मदत करण्याच्या भावनेतून उपेक्षितांचं अंतरंग जाणून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका जी आज या तरुणांनी घेतलेली आहे त्याच्याबद्दल आमचं आज ऊर भरून येतं आणि त्यांचं मनापासून मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. कारण की ह्या धगधगत्या जीवनाच्या काळामध्ये स्वतःच्या प्रकृतीकडे बघायची सुद्धा माणसाकडे वेळ नाही, अशा परिस्थितीमध्ये समाजाचं ओझं घेऊन जाण्याची भावना कमी होत असताना आजचा हा तरुण उभा राहतोय हे तुमच्या आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. आणि म्हणून मी छोटासा कार्यकर्ता आहे, सामाजिक कार्यकर्ता आहे, पण तो लोकराज्य फाउंडेशनला असं आश्वासित करू इच्छितो की तुम्ही आम्हाला हाक द्या त्यावेळी आम्ही ओ म्हणायला तयार आहोत. अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्हीही गवस सर आणि राणीसाहेबा आम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करतोय, पुरोगामी चळवळीचं काम करतोय. म्हणून उपेक्षितांचं अंतरांगण जाणारा राजा आम्हाला देवासारखा वाटतो आणि त्यांचं नाव आहे छत्रपती शाहू महाराज. आणि म्हणून कलेच्या दालनामध्ये कलाकारांना स्टेज उपलब्ध करून देणं, साहित्यिकांना स्टेज उपलब्ध करून देणं आणि उपेक्षित असणाऱ्या समाजातल्या कलाकारांना त्याची कला दाखवण्यासाठी स्टेज उभा करणं ही मोठी भूमिका आपण बजावलीत, त्याबद्दल मी मनापासून आपला आभारी आहे. मी इथं उपस्थित असणाऱ्या कवींनाही विनंती करतो, कविता ही समाजाच्या, राष्ट्राच्या आणि एकूण समाजाच्या आणि राष्ट्राच्या परत मानवी समाजाच्या अंतरंगाच्या भावना देणारे एक प्रेरणास्रोत आहे. आणि म्हणून आपण कवितेच्या माध्यमातून जाता जाता एकच सांगतो, काल एक आम्हाला व्हॉट्सअपवर मिळालं की ओट किधर भी डालो हम ही जीतेंगे, म्हणजे एका कवीनं एवढा अगदी देशाच्या एका भूमिकेवर देशामध्ये आवाज उठू शकतो. म्हणून कवितेतना या कवींना मी शुभेच्छा देतो. आणि आज जो सांस्कृतिक दहशतवाद, राजकीय दहशतवाद आहे याच्या विरोधामध्ये या देशाची लोकशाही बळकट व्हायची असेल, या देशाचं सामाजिक, राजकीय आणि धार्मिक संतुलन राहायचं असेल, राष्ट्रीय एकात्मता बळकट व्हायची असेल तर मी ह्या कवींना तुमचा धगधगता अंगार जो कवी कुसुग्रमाने जातला, जे हरिश्चंद्र बच्चन साहेबांनी दाखवला, अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण पुढं जावावं अशी मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या संयोजकांचा, तुमचा सगळ्यांचा आभार मानतो आणि दीपावलीच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर महिला दक्षता समितीच्या माध्यमातून मुलींचा आवाज बुलंद करणाऱ्या माननीय तनुजा शिपूरकर मॅडम यांना मी विनंती करतो शुभेच्छापर आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. कविता हा माझा प्रांत खरं तर नाही आहे. कविता वाचते त्या फक्त प्रूफ रीडिंग म्हणून, कारण मी छापते जास्त, तर त्यामुळं कविता ऐकायला मी आली आहे. आणि सगळ्यात मला उत्साहवर्धक वाटतं आहे, सकाळी सयाजीमध्ये 50 तरुणांचे सत्कार झाले, 50 तरुण मुलं, आणि ती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत. आणि इथंसुद्धा बहुतांशी सगळी तरुणाई आहे. आणि हे दोन्ही कार्यक्रम आज अतिशय मला समाधान देणारे आहेत. मला असं वाटलं की माझी आज दिवाळी साजरी झाली आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
यानंतर एक सत्कार राहून गेला होता, तो म्हणजे देवानंद पाटील सर यांचा सन्मान करण्यासाठी आपल्या परिवारातील सदस्य उमेश सुतार यांना मी आमंत्रित करतो की देवानंद पाटील सरपंच निरोळी यांचा आपण इथे सन्मान करावा. धन्यवाद सर. यानंतर काव्यांगण 2025 साठी उपस्थित निमंत्रित कवी आणि कवयित्रींच्या सत्काराकडे आपण वळतो आहोत. सर्व मान्यवरांना मी उभं राहण्याची विनंती करतो. नाशिक वरून आलेले पहिले कवी आहेत आपले संदीप जगताप सर. आदरणीय राजन गवत सरांना मी विनंती करतो की त्यांचं आपण स्वागत करावं. शेती, माती आणि मातीतल्या माणसांच्या दुःख आणि वेदना आपल्या कवितेतून मांडणारे कवी संदीप जगताप, मुक्काम पोस्ट चिंचखेड, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक वरून आले. टाळ्यांच्या प्रचंड गडगडाटामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. सन्मान चिन्ह आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा ग्रंथ देऊन या कवींचा इथं सन्मान होत आहे. यानंतर पुढील कवी आहेत गोपाल मापारी बुलढाणा यांचा इथं सन्मान होतोय. मी या कवींना व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. हा सन्मान या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक राहुल माने साहेब यांना मी विनंती करतो की हा सन्मान करावा. पुण्याने शिकवले नामक पापाने शिवले होते, आजन्म मला जगण्याच्या व्यापाने शिवले होते, असा दर्जेदार लेखणीतला हा एक कवी बुलढाण्यावरून आज कोल्हापूर नगरीत आलेला आहे. यानंतर तिसरे कवी आहेत छत्रपती संभाजीनगरवरून आलेले निलेश चव्हाण सर. टाळ्यांच्या प्रचंड गडगडामध्ये आपण त्यांचं स्वागत करूयात. सुभाष दळवी सरांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय निलेश चव्हाण सर यांचा या ठिकाणी सत्कार आणि स्वागत करावं. यानंतर पुढील कवी आहेत सारंग पांपटवार, नांदेडवरून आलेले आहेत. यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. तेज घाटगे साहेब यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. नांदेडवरून आलेले सारंग पांपटवार. यानंतर रत्नागिरीवरून आलेल्या कवयित्री सांची कांबळे यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. त्यांनी व्यासपीठावरती यावं आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मधुरिमा राजे छत्रपती आणि त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्मान कांबळे आणि असे होते आपले राजर्षी शाहू महाराज. हा ग्रंथ देऊन हा सन्मान इथे केला जातोय. यानंतर काव्यांगांचं उत्कृष्ट निवेदन आणि त्याचबरोबर ही काव्य मैफिल रंगवण्याचं काम जे आपल्या उत्कृष्ट आवाजातून करतात ते इचलकरंजीवरून आलेले रोहित शिंगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी व्यासपीठावरती येऊन हा सन्मान स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. देवानंद पाटील सरांना मी विनंती करतो की आपण हा सन्मान करावा. टाळ्यांच्या प्रचंड गडगडाटामध्ये त्यांचंही स्वागत करूया. ऊर्जा मैत्री परिवाराचे सदस्य आणि हा काव्यांगणचा विनेता शिलेदार रोहित शिंगे याचा सन्मान होतोय. यानंतर पुढील सन्मान विश्वास पाटील राधानगरी, काव्यांगण ऊर्जा मैत्री परिवाराचे सदस्य, ज्याला आम्ही लाडाने शहाजी बापू म्हणून हाक मारतो, तो राधानगरीच्या खेड्यापाड्यातला आमचा विश्वास यांचा सन्मान शिवाजीराव पाटील साहेब यांच्या हस्ते हा सन्मान संपन्न होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या सर्व कवींचं स्वागत करायचं आहे. यानंतर सर्व मान्यवरांना मी आसनस्थ होण्याची विनंती करतो. कार्यक्रमाला थोडा वेळ झालाय त्यामुळं काव्यांगण 2025 यशस्वी करण्यासाठी ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा सर्वांचेच मी अगदी मनापासून शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याच्यामध्ये संदीप वटकर, साऊंड सिस्टीम असेल, लाईट्स असेल, पब्लिसिटी असेल, त्याचबरोबर पत्रकार प्रशांत पाटील असतील, विविध भागातून आलेले रसिक प्रेक्षक असतील, यांचंही अगदी मनापासून आम्ही शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि काव्यांगण 2025चे उद्घाटक माननीय राजन गवत सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय छत्रपती सौ
याबरोबर उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व मित्र हो, मगापासून म्हणण्यापेक्षा गेल्या 3-4 वर्षापासून या लोकराजा ऊर्जा परिवाराबद्दल मी ऐकतो आहे. ही सगळी मुलं माझ्या ओळखीची आहेत. यांचा विचार पक्का आहे. हे जे काम करता आहे त्याच्याविषयी मला प्रचंड कुतूहल आहे. त्यांच्या कामाबद्दल अभिमानही आहे. असं सगळं असताना या मुलांच्या मनात जी ऊर्जा आहे, या ऊर्जेच्या भोवती काय काय घडतं आहे आणि यांना उद्या कोणत्या गोष्टींशी टक्कर द्यावी लागणार आहे, हे जर बघितलं तर मी मनातल्या मनात अस्वस्थ व्हायला लागतो. म्हणजे मी पुणे विद्यापीठामध्ये होतो शिक्षक म्हणून, आणि तिथं असणाऱ्या जयकर लायब्ररीच्या भोवती ही सगळी UPSC MPSC करणारी पोरं अशी थवेच्या थवे बसायची. आणि जेव्हा वयाची 30 उलटायची तेव्हा ही पोरं बॅग घेऊन घरी जाताना ही उद्या जगतीलच असं मला त्यांच्या डोळ्यात काहीच दिसायचं नाही. या 2 परीक्षांच्या बद्दलचं असणारं महाराष्ट्रातलं वातावरण अत्यंत चीड आणणार आहे. आणि याच्याविषयी समाजात जर सजगपणे आपण काही जाणीवा पेरल्या नाहीत तर उद्याच्या महाराष्ट्रातल्या आईबापांचं भवितव्य अजिबात बरं नाही असं मला नेहमी वाटत असतं. प्रत्येक शाळा असो, प्रत्येक कॉलेज असो, प्रत्येक वक्ता असो, प्रत्येक आणि कोणी शिक्षक असो, हा सगळा असं म्हणत असतो की अरे व्हा, तुम्ही UPSCला जा, तुम्ही नीट करा, तुम्ही MPSC करा, तुम्ही अमुक करा. अरे काय करा? बक्कळ वयाची 30 वर्ष एका स्पर्धेत घालवायची आणि आपल्या निम्म्या आयुष्याची माती करून मग आपण काहीतरी पुढं करायचं, याला काय अर्थ आहे का? कधीतरी हेही मुलांना आणि त्याच्या आई बापांना, त्याच्या शिक्षकांना, त्याच्या कॉलेजवाल्यांना, त्याच्या हायस्कूलवाल्यांना हे सांगा की पहिल्यांदा त्याला सक्षमपणे जगण्याचा आधार शोध आणि मग या परीक्षा तू सतत करत जा. आधी काहीतरी मिळव आणि मग एक सक्षम माणूस म्हणून या स्पर्धेला तू बिलकुल टक्कर दे. पण मोडकळीला येऊन या स्पर्धेच्या नादाला लागून घरच्या घर उद्ध्वस्त करू नको. कोणी इथं शिक्षक असेल, कोणी प्राध्यापक असेल, कोणी आणखीन काही असेल, त्यांना मी नम्र हात जोडून विनंती करतो, कृपया पोरांना खोट्या स्वप्नांच्या पाठीमाग पळवू नका. पळवू नका. काय हे कोणीच वास्तव सांगायला का तयार नाही की 200 पोस्ट आहेत आणि 20 लाख पोरं आहेत. 19 लाख वरची काही उरतात ती ह्या सगळ्या पोरांनी ह्या 200 पोस्ट साठी आयुष्य घासायचं का? आणि याची खरखरीत जाणीव जर तुम्ही समाजाला देत गेला नाही तर भविष्यकाल फार बरा नाहीये. बरं, हे सगळे होणारे अधिकारी यातले 3/4 भ्रष्ट निघालेले. काय करायचे असले अधिकारी? पटकेवाल्या बापाला खुर्चीत बसल्यानंतर 5 रुपयासाठी 3 दिवस फेऱ्या मारायला लावणारा हा कोणी अधिकारी, त्याच्याविषयी मला बिलकुल आदर नव्हे, साधा हे सुद्धा नाही, त्याच्याबद्दल आस्था सुद्धा नाही. मित्रांनो, गावात UPSC MPSC झालेल्याचा बोर्ड लावता तसं लाच घेताना पकडलेल्या आपल्याच पोराचा बोर्ड लावूया.
की हे नालायक आमच्या गावात जन्माला आलं. काय आहे हे? कशाला व्हायचं अधिकारी? कोण असं म्हणतं का की माझ्या मिळणाऱ्या पगारावर आयुष्यभर मी राहीन, पण इथल्या सामान्य गोरगरीब दलित शोषित पीडित प्रत्येकाची सेवा मी करेन, यासाठी मी माझं अधिकारी पण पणाला लावेन. अजून नाही मिळाला असा मला कोणी अधिकारी. हे सगळे शब्दाचे बुडबुडे आणि काय काय सक्सेसच्या टोळ्या काय त्या स्टोऱ्या, हे भंपक आहे. याच्यावर विश्वास ठेवून आमच्या शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या पोराची वाट कृपा करून लावू नका. अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत मुलांना. मला आमच्या राहुल मानेंचा अभिमान आहे, मला आमच्या कुंभारांचा अभिमान आहे. त्यांनी एखाद्याला राहुल मानेनी भुकेल्याला अन्न दिलं असेल, त्याच्याकडून 5 पैसे घेतले नसतील, एका कलेक्टर पेक्षा हा मोठा काम करणारा माणूस. काय समाज घडवतो? हे कसले अधिकारी आहेत? कधीतरी या कलेक्टर ऑफिसला या शिक्षण काय ते तुमचं ऑफिस आहे शिक्षणाधिकाऱ्याचं, तहसीलदार तर बदनामच आहे, सोडून देऊ. RTO, तहसीलदार, पोलीस यांच्याविषयी बोलायला नको त्या बिचाऱ्यांविषयी, कारण ती नंतर स्वतःच लाच खाऊन इतकी वाईट होऊन मरतात की आपल्या शापाची सुद्धा गरज नसते. अशाला आमची पोरं जाऊ नयेत असं मला प्रामाणिक वाटतं. या ऊर्जा परिवारानं गोरगरिबाच्या खेड्यातल्या सगळ्या पोरांना जोडून घेतलेलं आहे. ते कविता संमेलन घेतात. मित्रांनो, ऊर्जा परिवार हीच एक कविता आहे. काय आहे दुसरं? कविता म्हणजे काय असतं? माती खरवडून गेलेल्या शेतकऱ्याविषयी अस्वस्थ होणं, दप्तर वाहून गेलेल्या पोराबद्दल आस्था बाळगणं, पिकाचा चोता झालेल्या शेतकऱ्याबद्दल डोळ्यात पाणी येणं, म्हणजेच कविता असते. कविता दुसरं काय असते? कविता जगण्याविषयी बोलते, जगण्याबद्दल सांगते आणि जगावं कसं सांगते. खोटं जगून कविता लिहिता येत नाही, लाच खाऊन कविता लिहिता येत नाही. भाषणं देता येतात अगदी, पण कविता नाही लिहिता येत. कारण कवी हा आपल्या सगळ्या आयुष्याला पिळून एखादा शब्द लिहित असतो. कविता काय असते? तुम्ही कधी कोळसा खाणीतल्या कामगारांकडे बघितलं असेल, शोध घेतला असेल, तर कितीतरी मैल आत उतरणारे हे कोळसा कामगार खांद्यावर एक पाखरू घेऊन जातात. कारण कितीतरी आत किलोमीटर उतरायचं आहे आणि तिथं काम करायचंय. ऑक्सिजन कमी होतो किंवा किंचित धोका निर्माण होतो, त्यावेळी त्यांच्या खांद्यावर इथं तिथं खेळणारं ते पाखरू पहिल्यांदा भुरकन ओढून त्या खाणीच्या बाहेर येतं. तेव्हा त्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांना कळतं की अरे इथं काहीतरी धोका आहे, पळा. कवी त्या पाखरासारखा असतो. कवी त्या पाखरासारखा असतो, समाजाला जाणीव करून देत असतो की अरे धोका आहे. आणि आजचा काळ तर असा आहे की तुमच्या समोर धोकेच धोके उभे आहेत.
गळा घोटणारा प्रत्येक शत्रू तुमच्या समोर आहे. कोल्हापूर सारख्या महाराजांच्या या शहराला बाहेर नेऊन अस्वस्थ करणाऱ्या टोळ्यांनी उच्छाद मांडण्याची शक्यता आहे. ऊर्जा परिवार आणि माझ्या कवींना विनंती, या शहराचा महाराजांचा वारसा जपूया. तीच खरी त्यांची आठवण असेल. मला बोलवलं, धन्यवाद. साहित्याच्या क्षेत्राला ज्यांनी वेगळं वलय प्राप्त करून दिलं, अनेक चित्रपटांसाठी ज्यांची पुस्तकं सध्या मार्गदर्शक म्हणून काम करतात, त्या राजन गवस सरांनी अत्यंत चांगल्या भाषेत आपलं मनोगत व्यक्त केलं. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाहीचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली की असं वर्णन ज्या रणचंडिकेचं केलं जातं. आणि ज्या रणचंडिकेनं औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्राच्या मातीत खोदली आणि मग ती शांत झाली, त्या करवीर राज्याच्या संस्थापिका महाराणी ताराबाई म्हणजे ब्रिटिश इतिहासकारांनी लिहून ठेवलं की तारा राणींना जर गादीवर बसायची परवानगी दिली तर महाराष्ट्राचा नव्हे, भारताचा नव्हे, तर अवघ्या आशिया खंडाचा इतिहास नव्हे, भूगोल बदलवण्याची ताकद या राणीत आहे. पण दुर्दैवानं त्या राणीला गादीवर बसू दिलं नाही. पण तारा राणींचा वारसा सक्षमपणे चालवणाऱ्या त्यांच्यानंतर इतक्या सक्षमपणे या कोल्हापूरच्या मातीत कोण उगवलं असेल तर ते आहेत आमच्या मधुरिमा राजे छत्रपती. खरोखर अभिमान वाटावा ज्यांच्या वाणीवर प्रचंड ज्यांची कमांड आहे. कोल्हापुरी भाषेत सहजरित्या कसं आपण व्यक्त व्हावं याचं देखणं आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमच्या मधुरिमा राजे छत्रपती या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. मी मधुरिमा राजे छत्रपतींना असं आवेदन करतो की आपण आपल्या कोल्हापुरी भाषेत मनमोकळेपणाने व्यक्त व्हावं. सर्वप्रथम मी सर्जेराव दादा पाटील यांचे मनापासून आभार मानते, कारण दादांनी मला या कार्यक्रमासाठी इथं आमंत्रित केलं, त्याबद्दल दादांचे मनापासून आभार. ऊर्जा लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार कोल्हापूर हा परिवार आज बघितला आणि खरंच युवा पिढी, आजची ही आपली युवा पिढी समाजाला दिशा कशी देऊ शकते आणि समाजातल्या सर्व घटकांसाठी एकत्रित येऊन काम करणारे हा ऊर्जा परिवार यांचं खरंच मी अगदी कौतुक करते की रक्तदान असेल, कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान असेल तर त्यासाठी नेहमी उभारणारे समाजात. आज आपण आत्ताच त्यांनी सांगितलं की ज्यावेळीस महापूर आला, महापूर असेल, त्यानंतर आत्ताच आलेला अलीकडचा पूर असेल, राजर्षी शाहूंच्या विचारांच्या खऱ्या अर्थानं हे ऊर्जा परिवार हा खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांवर काम करणारा परिवार आहे. बघा, या मुलांनी शालेय साहित्य त्या पूरग्रस्तांसाठी हे करून शालेय साहित्य आणि शाहू महाराजांचा एक ग्रंथ त्याच्यातून पाठवला. शाहू महाराजांचं वाक्यच होतं, शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. माझी या ऊर्जा परिवाराला विनंती आहे की आपण लहान मुलांना, खऱ्या अर्थानं आता ही जी नवीन पिढी आहे ही सतत मोबाईलवर असते आणि त्यांना फक्त मोबाईलवरती इंस्टाग्राम आणि सगळे रील्स आणि हे ते बघत असतात. आपल्या महाराजांच्या रील्स तयार झाल्या पाहिजेत, आपल्या महाराजांच्या कार्याच्या रील्स तयार झाल्या पाहिजेत. त्यासाठी कोणतीही मदत यांना लागेल ती आपण करूया. नुसते त्या ह्याच्यावरती फीड ओपन केला की शाहू महाराजांचे एक 10 ते 12 त्या ह्याच्यावरती व्हिडिओ झाले पाहिजेत. ही काळाची गरज आहे, आत्ताची पिढी हेच करते. तर त्या पद्धतीनंच आपण त्या पिढीला राजर्षी शाहू महाराज कोण होते, काय होते, त्यांचं कार्य काय होतं हे सांगणं आता गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं
आपल्या ताराराणी साहेबांचा इतिहास जो आहे तो पण पुढं येणं गरजेचं आहे. मला आत्ताच इथं गवत सरांनी अतिशय सुंदर सांगितलं. खरंच कोल्हापूरमधून तुम्ही युवा पिढी पुढं आला पाहिजे. मुलामुलींनी आपल्या कोल्हापूरच्या इतिहासाची व्यवस्थित माहिती घेऊन मुलामुलींनी इथं आपल्याकडं कोल्हापूरला गाईड्स मिळत नाहीत. एखादा पर्यटक जर बाहेर ना आला, लोक फिरून जातात. खरं गाईड्स माहिती सांगणार. खरं तर परदेशामध्ये तुम्ही कुठंही जावा, छोट्यातल्या छोट्या गावात जावा. शेक्सपियरचं गाव लंडनच्या जवळ स्टॅफर्ड अपॉन एव्हन, तिथं जर तुम्ही गेलात तर तिथल्या युनिव्हर्सिटीचे जे विद्यार्थी आहेत, तुम्ही ऑनलाईन त्यांचे हे आहे त्याच्यात तुम्ही जर बुक केलं की आपल्याला गाईड पाहिजे आहे म्हणून, तर तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच तुम्हाला एका पॉईंटवरती सगळा माहिती येते त्या तुमच्या मेसेज फॉर्ममध्ये किंवा ईमेलमध्ये, आणि ते तुम्हाला तिथं भेटतात आणि तुम्हाला ते पूर्ण शहर फिरवतात आणि पूर्ण तिथली माहिती सांगतात. का आपण करू शकत नाही? ऊर्जानी यात पुढाकार घ्यावा. त्यांना जे काय मदत लागेल ते आम्ही सर्वजण करू. आणि कोल्हापूरचा इतिहास सांगण्यासाठी आपल्या मुलामुलींना आपण त्यांना सगळ्यांना हाक देऊ आणि त्यांनी यावं आणि खऱ्या अर्थानं मुलामुलींना एक रोजगार सुद्धा त्यातून निर्माण होतो. आज पन्हाळ्याला गेलं तर ठराविक गाईड आहेत. कोल्हापूरचा आपला इतिहास खूप मोठा आहे या करवीर नगरीचा, आणि तो सांगण्यासाठी आपण ज्यावेळेस इथं पर्यटक येतात, आपल्याकडं भरपूर पर्यटक साऊथकडनं येतात. आपल्याकडं पर्यटक म्हणजे कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश इथून सगळे पर्यटक आपल्याकडे येतात. कोल्हापुरी चप्पल, तांबडा पांढरा रस्सा, पन्हाळा बघितला, ज्योतिबा बघितला, आई अंबाबाईचं दर्शन घेतलं, जुना वाडा बघितला की संपलं. का? कोल्हापूरमध्ये पर्यटक आल्यानंतर तो जर राहायचा असेल तर आपल्याला ह्या युवा पिढीला इतिहासाची माहिती होणं गरजेचं आहे आणि चांगले गाईड्स तयार होणं कोल्हापूरच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय फायदेशीर गोष्ट आहे. मगच पर्यटक इथं दोन दिवस का 3 दिवस राहील पर्यटक. राधानगरीचं धरण, महाराजांनी राधानगरीचं धरण बांधलं. आज पण आपण त्या धरणाचं पाणी पितो. कोल्हापूरमध्ये कधीच पाणी कमी पडत नाही. सांगायला लागते चावी बंद करा म्हणून जाताना. तर शाहू महाराजांनी आज मुलांनी शिकावं, शिक्षण घ्यावं. त्यांनी बोर्डिंग हाऊसेस सुरू केले. बोर्डिंग हाऊसेसच्या नंतर शिवाजी उद्यमनगर सुरू केलं, शिवाजी टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू केलं, शिवाजी उद्यमनगरची स्थापना केली की आपली मुलं जी काही शिक्षण घेत आहेत त्यांनी उद्योग व्यवसाय करावा. आज आपण बघतोय कोल्हापुरी चप्पल सगळ्यात केवढी कॉन्ट्रोवर्सी झाली. कोल्हापुरी चप्पल जे काही आपला इथला समाज होता त्यांच्यासाठी त्या काळामध्ये 25 रुपयामध्ये महाराजांनी तिथं जागा उपलब्ध करून दिली की हा व्यवसाय आपल्या इथल्या मुलांनी करावा. शाहूपुरी व्यापारपेठ बसवली की आपण जे आपले शेतकरी जे काही पिकवतात त्या व्यापारपेठेत त्यांनी घेऊन यावं. आज गुळाचे आपला यार्ड आहे बघा, म्हणजे किती त्यांनी आपल्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेला आहे. आज आपण त्यांचा इतिहास जर नव्या पिढीमध्ये रुजवायचा असेल तर ऊर्जा मैत्री परिवाराने
पुढं यायचं आहे. जसं त्यांनी समाजात सगळं जनजागृती आणि एक कार्य करण्याचं काम करतात, तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या वरती ही व्याख्यानं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन त्यांनी दिली पाहिजेत आणि खास करून इंग्लिश मीडियम शाळेमध्ये दिली पाहिजेत जाऊन. सगळ्या इंग्लिश मीडियम शाळांमध्ये जाऊन दिली पाहिजे की आपण जिथं राहतो, ज्या करवीर नगरीमध्ये राहतो, त्या करवीर नगरीचे राजे कसे होते, कोण होते, हे माहिती झालं पाहिजे. आज इथं सर्व मान्यवर आपल्या इथं उद्घाटनासाठी आत्ताच आपले माननीय राजन गवस सर त्यांनी खरी वस्तुस्थिती सांगितली. अनेक मुलं मुली आयुष्याची 30 वर्ष खर्च करतात. सरांनी जे सांगितलं खरंच त्यात तथ्य आहे. तुमची डिग्री करताना ड्युएल डिग्री करा, हा पण अभ्यास करा आणि डिग्री दुसरी पण प्राप्त करा की ज्याच्यामुळं तुम्ही स्वतःच्या पायावर पण उभा राहू शकाल. इथं प्रमुख पाहुणे इथं उपस्थित असलेले माननीय तेज घाडगे, माननीय सुभाष दळवी, माननीय राहुलदादा माने, माननीय सर्जेराव पाटील, तनुजा शिपूरकर मॅडम, देवानंद पाटील, संपूर्ण ऊर्जा परिवारात मला सगळ्यात आवडले. इथं अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, ट्रेजरर नाही, सगळीजण एकसारखी. आणि आज इथं सगळे कवी आणि कवयित्री आपण आलेला आहात, त्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण आलेला आहात. मी लहानपणापासून कविता ऐकत आले आणि खऱ्या अर्थानं कवितांमध्ये इमोशन्स असतात आणि असं वाटतं की एक एक कविता ऐकल्यानंतर की आपल्या स्वतःच्या जीवनाचा त्यात हे सार आहे असं वाटतं. आणि ह्या सर्व कवींना मी राजर्षी शाहू महाराजांवरती आपण नवीन पिढीकरता कविता तयार कराव्यात. कारण आता आपण बघतोय सगळं गाणी बिनी सगळी कविता आता रॅपच्या फॉर्ममध्ये, याच्या फॉर्ममध्ये सगळ्या म्हटल्या जातात. तर आपण अशा सुंदर अजून कविता आपल्या महाराजांवरती करूया आणि आपल्या महाराजांचं कार्य ह्या नवीन पिढीपर्यंत पोचूया. आणि आपण इथं आज जो हा काव्यांगण कार्यक्रम घेतलेला आहात, या कार्यक्रमासाठी सर्व इथं कवी कवयित्री जे आलेले आहेत त्यांना सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देते. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या, पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे येणार वर्ष भरभराटीचे जाऊ. आणि आपण सर्वजण इथं मला बोलवलं, माझं मनोगत ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आदरणीय श्रीमंत मधुरी महाराज छत्रपती यांनी बोलताना एक खंत व्यक्त केली की ऐतिहासिक कोल्हापूर आहे, आमच्या शाहूरायांचं कोल्हापूर आहे. धरण बांधताना सगळा छत्रपती घराण्याचा खजाना रिकामा झाला तरी महाराज थांबले नाहीत. महाराजांचा मृत्यू झाला, पश्चात राजाराम महाराजांनी धरण पूर्ण केलं. त्या धरणाला आज एकही गळती लागली नाही. 550पेक्षा अखंड हिंदुस्थानामध्ये इतकी संस्थानं होती, पण एकाही राजाला वाटलं नाही की माझ्या बळीराजासाठी, माझ्या रयतेसाठी धरण बांधावं. ते वाटलं फक्त माझ्या शाहू राजाला, आणि या शाहू राजानं हे धरण बांधलं. मॅडमांनी या ठिकाणी ही खंत व्यक्त केली की पर्यटक देशभरातून परदेशातून आमच्या कोल्हापूरला येतात, एक चांगला गाईड मिळत नाही. मला आदरणीय श्रीमंत मधुरी महाराज छत्रपती राणी साहेबांना या निमित्तानं सांगायचं आहे, हा जो लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार आहे राणी साहेब, याच्यामध्ये आमचे अनेक इतिहासकार आहेत, अनेक चांगले राज्यस्तरीय वक्ते आहेत. माझ्या अगोदर ज्यांनी आपल्याला बोलायला आमंत्रित केलं ते सत्यशोधक विनायक रेडेकर नावाचा एक ख्याती असलेला इतिहासकार आमच्या ग्रुपमध्ये या ठिकाणी आहे. राज्यस्तरीय वक्ते प्रदीप बोबाटेंसारखे वक्ते आहेत, राजेश पाटलांच्यासारखे राज्यस्तरीय वक्ते आहेत, उमेश सुतारांच्यासारखे वक्ते आहेत, लेखक आहेत, कवी आहेत. ही सगळी माणसं आहेत. जसा राजश्री शाहू महाराजांनी या कलाकारांच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली होती, त्यांना उत्तेजन दिलं होतं, आमची ही आपल्याकडून हीच अपेक्षा आहे. आपल्या छत्रपती घराण्यांना
आमच्या या सर्व कलाकारांच्या, इतिहासकारांच्या आणि वक्त्यांच्या पाठीवरती थाप द्यावी. आपली ही खंत कोल्हापूरकर कधीही या ठिकाणी रिकामी ठेवणार नाहीत, ती भरून काढतील असा सकारात्मक आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आपण मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. या पहिल्या कार्यक्रमाचा आभार मानण्यासाठी आमचे मित्र प्राध्यापक राम चव्हाण यांना मी आमंत्रित करतो. नमस्कार. लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार कोल्हापूर आयोजित काव्यांकन 2025 तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात. उद्घाटक समारंभाला लाभलेले उद्घाटक राजेंजी गवस सर, त्यानंतर अध्यक्ष म्हणून लाभलेल्या श्रीमंत सौ मधुरी महाराज छत्रपती, या दोघांचे देखील आभार व्यक्त करतो. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राहिलात. त्यानंतर प्रमुख पाहुणे उद्योजक तेज घाडगे, त्यानंतर उद्योजक सुभाष दळवी, उद्योजक राहुल माने, त्यानंतर आम्हाला वारंवार प्रत्येक वेळी ऊर्जा परिवारासाठी मार्गदर्शनाची भूमिका पार पाडणारे सर्जेराव पाटील साहेब यांचे देखील आभार व्यक्त करतो. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तनुजा शिपूरकर मॅडम आणि त्यानंतर निढोरी गावचे सरपंच देवानंद पाटील यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि पहिलं सत्र इथं समाप्त झालं आणि लगेचच अगदी काही क्षणातच कवींचं आगमन होईल आणि पुढचा कार्यक्रम चालू होईल. मनपूर्वक धन्यवाद.